नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, कालच तुमची प्रथम उत्तर तालिका फर्स्ट आन्सर की जी आहे ती उपलब्ध झालेली आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच आणि आता तुमच्या मनात प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे कट ऑफचा, की लेखी परीक्षेचा कट ऑफ जो आहे तो किती लागणार आहे, जेणेकरून पुढच्या टप्प्यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात किंवा नाही. तुम्हाला मिळालेले गुण हे सफिशियंट आहेत का पास होण्यासाठी, तर त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. तर पहा मित्रांनो, 9 मार्क्स असणारे पास म्हणजे काय? बरेच जण सांगताय की 9 मार्क्स किंवा 10.5 मार्क ज्यांना असतील ते सर्व पास होणार आहे किंवा सर्वांना संधी मिळणार आहे. तर पहा मित्रांनो, सर्वांना जर संधी द्यायची असेल तर मग परीक्षा घेण्याचा काय अर्थ उरतो? परीक्षा घेण्याची गरजच नाही. फक्त फॉर्म भरून घ्यायचे आणि सर्वांना संधी द्यायची. तर सर्वांना संधी मिळत असते, पण ती फक्त परीक्षेला बसायची. रिझल्टची संधी सर्वांना मिळत नाही. म्हणूनच रिझल्टला असतं महत्त्व. कारण की रिझल्ट येणारे काहीच उमेदवार असतात, परीक्षा देणारे हे सर्व उमेदवार असतात. तर पहा, यामध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. एक म्हणजे तुम्हाला कॅटेगरीचा फायदा काय होणार आहे किंवा कॅटेगरीचा उल्लेख जाहिरातीमध्ये कुठं आहे. नंबर 2, जिल्हानिहाय कट ऑफ लागेल का? कारण की बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय सरळ एक कट ऑफ सांगून जी आहे समोरची व्यक्ती ती सांगते तुम्हाला की बाबा 15 कट ऑफ लागणार आहे, 20 कट ऑफ लागणार आहे, सर्व उमेदवार पास होणार आहे. पण पहा मित्रांनो, या ठिकाणी जागा ज्या होत्या त्या जिल्हानिहाय वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे जिल्हानिहाय वेगळा कट ऑफ लागण्याची सुद्धा शक्यता आहे. नंतर तुम्हाला जे आता मिळालेले गुण आहेत ते अंतिम गुण आहेत का? तर नाही, त्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे. तर या सर्वांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, सुधारित उत्तर तालिका म्हणजे काय? तुमची जी आता रिस्पॉन्स शीट आलेली आहे किंवा आन्सर की आलेली आहे ती फर्स्ट आन्सर की आहे. यामध्ये तुम्हाला बदल दिसणार आहे. ऑब्जेक्शनसाठी फॉर्म सुद्धा ओपन झालेला आहे आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी कोणतंही शुल्क आकारल्या जात नाही. म्हणून तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये किंवा पर्यायामध्ये जर चूक आढळत असेल तर तुम्ही त्यावर नक्की ऑब्जेक्शन घ्या. एक तुम्हाला फक्त रेफरन्स जो आहे तो द्यायचा आहे. त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. PDF असो, JPG असो, तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि अपलोड केल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तुमच्या प्रश्नांवर कोणतंही शुल्क यामध्ये आकारल्या जात नाही. म्हणून ऑब्जेक्शन घ्या. तुम्हाला जर एखाद्या प्रश्नामध्ये किंवा पर्यायामध्ये चूक दिसत असेल तर पहा, ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सुधारित उत्तर तालिका लागणार आहे. म्हणून ही तुमची अंतिम उत्तर तालिका नाही. सुधारित उत्तर तालिकेनुसार सुद्धा तुमच्या मार्कांमध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर पहा, नॉर्मलायझेशनने सुद्धा तुमच्या मार्कात बदल होऊ शकतो. कारण की नॉर्मलायझेशनसाठी 1 फेब्रुवारी रोजी प्रसिद्धीपत्रक आलं होतं. त्यामध्ये त्यांनी नॉर्मलायझेशनचं सूत्र सुद्धा नमूद केलेलं आहे. म्हणून तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे. पण सुधारित उत्तर तालिका आल्याच्या नंतर ते होईल. सध्या ते होणार नाही. एक वेळा सुधारित उत्तर तालिका आली की लगेच तुमची नॉर्मलाइज झालेली मेरिट लिस्ट सुद्धा येऊ शकते. तर पहा, नॉर्मलायझेशनने सुद्धा तुमचे गुण जे आहेत ते बदलू शकतात. पण काही जणांचं म्हणणं असं आहे की 15 आहे तर 15चे 30 होतील. 30 वाला जो असेल तो 15 वर येईल. तर नाही मित्र, डायरेक्ट 15चे 30 होणार नाही, 30चे 15 होणार नाही. कारण की इतर पेपर जे होते म्हणजे ते आरोग्य विभाग असो, तलाठी भरती असो की WRD, कालच रिझल्ट लागलेला आहे WRDचा आणि त्याचं नॉर्मलायझेशन सुद्धा झालेलं आहे. तर पहा, ते पेपर होते एकूण 200 गुणांचे. तर जेव्हा 200 गुणांचा पेपर होता तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त 10 मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन पाहायला मिळालेलं आहे आणि कुठे कुठे 5, 7, 8 मार्क सुद्धा वाढलेले आहेत किंवा कमी झालेले आहेत. तर पहा, आपल्याला शिपाईसाठी होता फक्त 30 गुणांचा पेपर आणि लिपिकसाठी होता 40 गुणांचा पेपर. तर 30 आणि 40 गुणांच्या पेपरमध्ये 15 ते 20 मार्कांचं नॉर्मलायझेशन होईल, तर हे इतकं तर शक्य वाटत नाही. त्यामुळे नॉर्मलायझेशन एवढं जास्त प्रमाणात जे आहे ते होणार नाही. नॉर्मलायझेशन शिपाईसाठी जर आपण विचार केला तर माझं वैयक्तिक मत आहे की 5 मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन आपल्याला शिपाई या पदासाठी दिसू शकते आणि 8 मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन आपल्याला लिपिक या पदासाठी झालेलं दिसणार आहे. म्हणजे 8 मार्क मॅक्झिमम आपण या ठिकाणी पकडत आहोत. तर पहा, हे माझं वैयक्तिक मत आहे की शिपाईसाठी 5 आणि लिपिकसाठी 8 मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन होऊ शकते. त्याच्यापेक्षा जास्त होईल असं काही वाटत नाही. त्यानंतर पहा, हा आपण पोल टाकलेला होता आपल्या चॅनलवर. ज्या दिवशी आन्सर की प्रसिद्ध झाली त्याच दिवशी आपण लगेच पोल टाकलेला आहे की कोणाला किती मार्क आहेत. तर यामध्ये जवळपास 1600 उमेदवारांनी सहभाग घेतला. लिपिक पदासाठीचा हा पोल आहे. 10 ते 15 दरम्यान असणारे मुलं 15% आहे. 15 ते 20 दरम्यान असणारे 23% आहे. 20 ते 25 दरम्यान असणारे 40% आहे. 25 ते 30 दरम्यान असणारे 12% आहेत आणि 30 प्लस असणारे 10% आहे. या ठिकाणी पर्सेंटेज आहे आणि इथे उमेदवारांचे मार्क्स आहेत. तर पहा, आपण हा पोल टाकला होता, उमेदवारांची मागणी होती म्हणूनच. त्यानंतर पहा, शिपाई या पदासाठी सुद्धा टाकलेला आहे. शिपाईमध्ये 10 पेक्षा कमी असणारे 6%, 10 ते 15 दरम्यान असणारे 18%, 15 ते 20 दरम्यान असणारे 41%, 20 ते 25 दरम्यान असणारे 23% आणि 25 ते 30 दरम्यान असणारे 11%. तर एकूण 1300 उमेदवारांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर पहा, एक पोल जो आहे तो आपण एक आयडिया येण्यासाठी टाकलेला आहे. हा 100% शुअर किंवा खरा पोल असेल असं नाही. काही उमेदवार जे आहेत ते जाणून बुजून चुकीचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करतात. तर पहा, हे झाल्या 2 गोष्टी. आता आपण येऊया आपल्या जाहिरातीवर. तर पहा मित्रांनो, जाहिरातीमध्ये
जो आहे कॅटेगरीचा उल्लेख कुठं आहे तर या ठिकाणी पहा लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई किंवा हमाल या पदासाठी चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवारांना 5% गुणांची सूट दिली जाईल. म्हणजे पहा मिनिमम क्रायटेरिया जो आहे तो ठेवलेला आहे परीक्षेसाठी 35% गुण. म्हणजे तुम्ही जर सामान्य प्रवर्गातून येत असाल म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतून येत नसाल तर तुमच्यासाठी 35% गुण घेणं गरजेचं आहे. पण तुम्ही जर कॅटेगरीमधून येत असाल तर यामध्ये तुम्हाला 5% सूट मिळते. म्हणजे 30% गुण आवश्यक आहेत सर्व टप्प्यांसाठी प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी. तर पहा काही जण आता लॉजिक लावताय की शिपाई ही परीक्षा होती 30 गुणांची. शिपाई किंवा हमाल जे पद होतं त्यामध्ये होते एकूण 30 गुण आणि 30चे जर तुम्ही 30% काढले तर 30चे जर 30% काढले तर या ठिकाणी पहा फक्त 9 गुण येतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 9 गुण घेणारे सर्व उमेदवार पास होतील का? तर पहा मित्रांनो 9 गुण घेणारे सर्व उमेदवार जर पास होत असतील तर जाहिरातीमध्ये आणखी एक गोष्ट नमूद आहे. या ठिकाणी आपण ती पाहूया. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना म्हणजे जाहिरातीमध्ये जेवढे पदं नमूद आहेत जिल्ह्यानुसार वेगवेगळे पदं आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केलेला असेल त्या जिल्ह्याची संख्या तुम्ही पाहू शकता. आपण ते खाली पाहणारच आहोत किंवा ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या जिल्ह्यात जागा किती आहेत. तर पहा जेवढ्या जागा आहेत त्याच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी हे म्हणजे शिपाई पदासाठी टंकलेखन चाचणी आहे लिपिक पदासाठी. तर पहा हे शिपाईसाठी बोलतोय आपण. स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. एका 7 गुणोत्तरा राखण्यासाठी या यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांनी इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. म्हणजे पहा एका 7चा उल्लेख आपल्याला दिसतो. तर पहा जर 9 गुण घेणारे सर्व उमेदवार शिपाईसाठी जर त्यांनी पात्र ठरवले म्हणजे पुढच्या स्टेपसाठी जर पात्र ठरवले किंवा पास होण्यासाठी जर पास ठरवले तर मग या रेशोचा काय फायदा राहतो? कारण की रेशोचा जर विचार केला आपण समजा एखाद्या जिल्ह्यात जर जागा असतील 20 या ठिकाणी आपण पाहूया रत्नागिरीमध्ये टोटल जागा 20च आहेत. तर पहा रत्नागिरीचा विचार जर केला तर जागा आहेत 20 त्यामध्ये वेटिंग लिस्टवर राहणार आहेत 5 तर एकूण जागा जर आपण विचार केला तर एकूण जागा आहेत रत्नागिरीमध्ये 25 वेटिंग प्लस जागा. तर 25चा तुम्ही 7चा विचार केला तर याला 7ने गुणावं लागेल आपल्याला. 25 साठी 175. तर पहा 175 उमेदवार जे आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिपाई या पदासाठी बोलावले जाणार आहे स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी. किती? 175. आता 175 उमेदवार जर बोलवले जात असतील तर अर्ज आलेल्यांची संख्या किती आहे यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. पण पहा मित्रांनो अर्ज आलेल्यांची संख्या जर त्या संख्येमधील उमेदवारांना जास्तीत जास्त उमेदवारांना 9 पेक्षा जास्त गुण मिळाले तर सर्व उमेदवार बोलवले जातील का चाचणीसाठी? तर नाही. का? कारण की एका 7च रेशो घेतला जाणार आहे म्हणजे 175च उमेदवार त्या ठिकाणी निवडले जातील. बाकीचे उमेदवार जे आहेत ते घरीच राहणार आहेत. तर पहा ह्या 2 अटी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला 35% गुण घेणं आहे. जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून येत असाल कॅटेगरीमधून येत असाल तर 30% गुण घेणं आहे. दुसरं एका 7 रेशो घेतल्या जाणार आहे म्हणजे एका 7च्या पटीने उमेदवार जे आहेत ते बोलवल्या जातील. तर ह्या 2 महत्त्वाच्या अटी आहेत. यावरून आता माझा अंदाज काय असू शकतो तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पहा मित्रांनो एकच काय तुमचा जो स्कोर आहे तो अंतिम नाही कारण की सेकंड आन्सर की किंवा सुधारित उत्तर तालिका आणि नॉर्मलायझेशन या 2 गोष्टीने तुमचा स्कोर बदलेल. तर पहा आपण आता बोलतोय कट ऑफ बद्दल. तर कट ऑफचा जर विचार केला तर शिपाई या पदासाठी 15 गुण असणाऱ्यांना म्हणजे 15 प्लस ज्यांना गुण आहेत त्यांची शक्यता आहे बोलावण्याची. कारण की अजून नॉर्मलायझेशन आणि सेकंड आन्सर नुसार त्यांचे गुण वाढू शकतात. तर मला असं वाटतं वैयक्तिकरित्या की 15 मार्कांच्या वर जर तुम्हाला गुण असतील तर मे बी तुम्ही सेकंड स्टेपसाठी क्वालिफाय ठरू शकता. आणि पहा मित्रांनो तुम्ही जर लिपिक या पदासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला 25 प्लस गुण असणाऱ्यांना बोलावले जाऊ शकते. काही जणांचं म्हणणं आहे की पेपर कठीण होता. मला नॉर्मलायझेशनमध्ये तुमची शिफ्ट जर खरोखर कठीण असेल तर तुमचे नक्कीच मार्क वाढतील. त्यामुळेच मला असं वाटतंय की 25 प्लस लिपिक या पदासाठी बोलवल्या जातील आणि 15 प्लस शिपाई किंवा हमाल या पदासाठी नेक्स्ट स्टेपला म्हणजे स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी तुम्हाला बोलवल्या जाईल. तर हा माझा वैयक्तिक अंदाज होता. तुम्हाला काय वाटते तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. तर पहा आणि त्या अनुसारच जिल्ह्यानुसार वेगवेगळी लिस्ट लागणार आहे याबद्दल आपण याचा उल्लेख केला. तर या ठिकाणी पहा प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे पहा मित्रांनो
जर जिल्हानिहाय यादी लागायची नसेल, तर या ठिकाणी जिल्ह्याच्या न्यायालयाच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून पहा, जिल्ह्यानुसारच यादी लागणार आहे. म्हणजे तुमचा कट ऑफही जिल्ह्यानुसार ठरणार आहे. म्हणून तुमच्या जिल्ह्यात जागा किती आहे, त्याबद्दल तुम्ही लक्ष द्या किंवा तुमच्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत, तेच तुम्ही ग्राह्य धरा आणि त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज जो आहे तो काढू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एका टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्यावर येऊन तुम्ही तो ग्रुप जॉइन करू शकता. याबद्दल आणखी काही अपडेट जर आली, तर ती तुम्हाला प्रोव्हाईड केला जाईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.